नमस्कार मैत्रिणींनो, मी माधुरीज कुकिंग अँड लाईफस्टाईलमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते। तर आज आपण पितृपक्षासाठी अगदी 10 मिनिटांमध्ये फक्त 4 चमचे तांदळापासून मस्त दाटसर अशी खीर बनवणार आहोत। तर अगदी सोपी रेसिपी आहे। आता जरी ही खीर तुम्हाला थोडीशी पातळ वाटत असेल तरी थंड झाल्यानंतर ही खीर अगदी दाटसर होते। चला तर मग सुरुवात करूया। ह्यासाठी मी साधारणपणे 4 चमचे इंद्रायणी तांदूळ घेतलेला आहे। हा कपड्याने स्वच्छ पुसून घेतलेला आहे। दुसरीकडे मी 1 लिटर दूध तापवून घेतलेला आहे। आता मी ह्याला उकळी आल्यानंतर बंद केले। एक जाड बेसची कढई घ्यायची आणि त्यामध्ये इंद्रायणी तांदूळ हा मंद आचेवर भाजून घ्यायचा आहे। याचा कलर वगैरे चेंज होण्याची वाट अजिबात बघायची नाहीये। आपण तांदूळ भिजत वगैरे अजिबात घातलेला नाहीये। आता तांदूळ छान भाजून झालाय। आता ह्याला ब्लेंडर मधून मी रवाळ बारीक करून घेणार आहे। खूप फाईन अशी पावडर आपल्याला करायची नाहीये। आता कढईमध्ये तूप घालून तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रुट्स घालून ते छान असे सोनेरी रंगावर येईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। तुम्ही याच्यामध्ये चारोळी देखील घालू शकता। माझ्या मुलाला चारोळी आवडत नाही म्हणून मी चारोळी स्किप केलेली आहे। आता ड्रायफ्रुट्स काढून घेतलेले आहेत आणि शक्यतोवर तांदळाची खीर किंवा कुठलीही खीर करताना फुल क्रीम दूधच वापरायचं, म्हणजे खीरीला चव खूप छान येते। ह्याच्यामध्ये अजून 1 चमचा साजूक तूप घालून घेतलेला आहे। साधारणपणे 2 चमचे तूप आपण वापरलेला आहे। आता तूप पातळ झालं की त्याच्यामध्ये ह्या तांदळाचं जे आपण पीठ करून घेतलेलं आहे ते याच्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि मंद आचेवर अगदी सोनेरी रंगावर येईपर्यंत छान परतून घ्यायचं आहे। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने खीर हार्डली 15 ते 20 मिनिटांमध्ये तयार होते। खूप लवकर तयार होते आणि गुठळ्या वगैरे होत नाही। खायला देखील एकदम भन्नाट अशी लागते। आणि मोस्टली काय होतं, वेळेचा प्रॉब्लेम असतो, आपल्याला झटपट होणारी रेसिपी हवी असते। तांदळाची खीर करताना अर्धा तास तांदूळ भिजत घाला किंवा भिजत घालायचे विसरले तर काय करायचं, असे कुठलेही प्रश्न तुमच्यासमोर पडणार नाहीत। तर मंद आचेवर एक 5 मिनिटभर आपण हे तांदळाचं पीठ मस्त भाजून घेतलंय। तर दूध मी गरम करायला ठेवलं होतं। आता जे भाजून घेतलेलं तांदळाचं पीठ आहे ते ह्या दुधामध्ये ॲड करायचं आणि हळूहळू मिक्स करायचं। ह्याच्या अजिबात गुठळ्या होत नाही, तुम्ही बघू शकता। आता हे मी याच्यामध्ये ॲड करून घेतेय। टाकताना थोडंसं हळू टाकायचं, अंगावर वाफ वगैरे येण्याची शक्यता असते। आणि हे तांदळाचं पीठ याच्यामध्ये ॲड केल्यानंतर याला चमच्याने असंच ढवळत राहायचं, म्हणजे बेसला वगैरे खीर लागत नाही आणि खिरीसाठी जाड बेसचंच भांडं वापरायचं। आता साधारणपणे 7 ते 8 मिनिटभर हे आपल्याला मस्त शिजवून घ्यायचं आहे, म्हणजे खीर अगदी दाटसर होते। तर मैत्रिणींनो, ह्या पद्धतीने तांदळाची खीर नक्की बनवा। कशी वाटली ते कमेंट करून सांगा। माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा। आता तळून घेतलेले जे ड्रायफ्रुट्स आहेत ते ह्याच्यामध्ये ॲड करून घ्यायचे आहेत। आपल्याला ते खिरीसोबतच छान शिजवून घ्यायचे आहेत, म्हणजे त्याचा फ्लेवर देखील खिरीमध्ये उतरतो। आता साधारणपणे एक 10 मिनिट झालेले आहेत आणि खिरीला छान दाटसरपणा यायला सुरुवात झालेली आहे। तुम्ही बघू शकता, याचा कलर देखील खूप सुंदर असा आलेला आहे। तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये केशर देखील ॲड करू शकता। आणि तुपामुळे आणि फुल क्रीम दुधामुळे याला वर असा तवंग देखील अतिशय सुंदर आलेला आहे। तर आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत विलायची पावडर। मी आधी सांगितल्याप्रमाणे कुठलाही गोडाचा पदार्थ करताना विलायची पावडर शेवटी घालायची, म्हणजे त्याचा सुवास तसाच टिकून राहतो। आता हे जे प्रमाण आहे, 1 लिटर दुधासाठी 4 चमचे तांदूळ, हे मी 1 लिटरचं प्रमाण दिलेलं आहे। तुम्ही तुमच्या प्रमाणे याचं ॲडजस्ट करून घेऊ शकता। तर मैत्रिणींनो, खीर मस्त शिजलेली आहे, अतिशय सुंदर अशी दिसते, मस्त दाटसरपणा देखील आलेला आहे। आता मी तुम्हाला वाटीमध्ये काढून घेताना दिसेलच की खीर किती दाटसर झाली आहे ते, आणि कडेला वगैरे अजिबात लागलेली नाहीये। दूध वगैरे आपण बिलकुल आटवलेलं नाहीये। आता
साधारणपणे टोटल खीर शिजवण्यासाठी मला 12 मिनिट लागलेले आहेत खीर होईपर्यंत. आता आपण याच्यामध्ये घालून घेणार आहोत पाऊण वाटी साखर. तर सगळ्यात शेवटी साखर घालायची, म्हणजे काय होतं, खीर पातळ होत नाही. नाहीतर काय होतं, गरम खीर असताना तुम्ही जर साखर ॲड केली तर खीर पातळ होते. त्यामुळे शेवटी याच्यामध्ये आपण साखर घालून घेतलेली आहे. आता तुम्ही बघू शकता मस्त दाटसर अशी खीर झालेली आहे. विलायची पावडर देखील याच्यामध्ये घालून घ्यायची आहे, त्याच्यामुळे फ्लेवर छान येतो. मी सगळ्यात शेवटी घातलेली आहे आणि खीर आता थंड करायला ठेवायची आहे. जशी जशी खीर थंड होईल तसा तसा त्याला दाटसरपणा येईल. तर याला मी आता बाउलमध्ये सर्व करून घेणार आहे. कलर खूप मस्त आलेला आहे आणि खायला तर खीर खूप छान झाली आहे. आता शेवटी आपण थोडेसे ड्रायफ्रूट्स गार्निशिंगसाठी जे ठेवले होते ते वापरणार आहोत. तर तांदूळ न भिजवता, दूध न आटवता अतिशय मस्त खीर फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये आपण बनवलेली आहे. तर मैत्रिणींनो, रेसिपी नक्की ट्राय करा. कशी वाटली ते कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.